लाडक्या गणपती बाप्पाला उकडीचे मोदक बनवायचे आहेत, पण उकडीचे मोदक म्हटले की किती लंबी प्रोसेस आहे। तांदूळ कोणता घ्यायचा, त्यानंतर धुवायचा, सुकवायचा, दळून आणायचा। त्यासाठी आज मी तुमच्यासोबत सगळ्यात सोप्यात सोपी, वेळ वाचवणारी आणि कधीही न चुकणारी आणि पिठी न वापरता परफेक्ट आपल्याला उकडीचा मोदक कसा बनवता येईल अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। त्यासाठी आधी आपण सारण तयार करायला घेऊया। त्यासाठी मी ते घेतलेला आहे एक नारळ, त्याची मी सालं वगैरे काही काढली नाही, सरळ सरळ त्याला बारीक बारीक पातळ असं कापून घेतलं आणि मिक्सरला जाडसर असं वाटून घेतलं। कधी कधी काय होतं, किसून घ्यायचं म्हटलं की छोटे छोटे तुकडे असतात, किसायला खूप त्रास देतात। त्यासाठी ही सगळ्यात सोपी पद्धत आहे की मिक्सरला तुम्ही असं फिरवून घ्यायचं। फिरवल्यानंतर कढईमध्ये एक चमचा तूप घालायचं आणि त्यामध्ये नारळाचा किस घालायचा, थोडंसं परतून घ्यायचा। त्यानंतर एक वाटी गूळ घालायचा आपल्या आवडीप्रमाणे। छान परतल्या गेलं की त्यामध्ये खसखस, थोडीशी जायफळ, विलायची पावडर घालायची आवडीनुसार आणि पुन्हा त्याला परतून घ्यायचे। मस्त छान आता हे कोरडं झालंय म्हणजे सारण तयार झालेलं आहे। आता इथे उकड काढण्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक वाटी भिजवलेला तांदूळ। हा तांदूळ मी सुगंधी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही सुगंधी कोणताही तांदूळ घेतला तरी चालते। 1 तास भिजवून घेतलेला आहे। आता आपण हा थोडंसं पाणी घालून मिक्सरला वाटून घेणार आहोत। वाटताना मात्र आपल्याला हा एकदम फाईन वाटायचा आहे, जशी आपण मैद्याची वगैरे पेस्ट बनवतो तशी। थोडीफार तुम्हाला जर शंका येत असेल तर थोडंसं त्याला गाळून घेतलं तरी चालते। आता जेवढा तांदूळ तेवढंच पाणी कढईमध्ये घालायचं, थोडंसं तूप आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि तयार तांदळाची पेस्ट त्यामध्ये अशा प्रकारे घालायची, म्हणजे अजिबात तुमच्या गुठळ्या होणार नाही आणि हळूहळू त्याला असं मिक्स करत राहायचे। आता ही उकड कढईला सोडलं की यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची आहे। तुम्ही साध्या पिठाची सुद्धा जी उकड काढताय ना, ती जर या पद्धतीनं काढली म्हणजे पिठामध्ये अर्धा कप पाणी घालून छान त्यामध्ये मिक्स करायचं आणि उकळत्या पाण्यामध्ये घालायचं, ती सुद्धा उकड अशीच होणार, एवढीच सॉफ्ट होणार। आता तुम्ही बघू शकता माझी उकड किती सुंदर झालेली आहे, एवढी सॉफ्ट झालेली आहे की असं वाटते की ह्याच्यासोबतच खेळत राहावं। आता ही सुंदर अशी उकड आपली इथे तयार झालेली आहे आणि सारणसुद्धा तयार आहे। आता काय, एक छोटा गोळा घ्यायचा, हाताला तूप लावायचं, छोटा गोळा घ्यायचा आणि त्याची अशी पारी तयार करायची। मस्त छान अशी काठांना अशी पातळ पातळ ठेवायची, मध्ये थोडी जाडसर राहिली तरी चालते अशा पद्धतीची, कारण सर्व कळ्या आपण एकत्र आल्यानंतर तिथे तो जाड भाग तयार होतो, म्हणून अशा पद्धतीने कळ्या पाडायच्या। आता सुरुवातीला आपल्याला जास्त कळ्या पाडता येत नाही, यासाठी काय करायचं, मी सुरुवातीला अशी करायची, फक्त 5 ते 6च कळ्या पाडायची, पण परफेक्ट पाडायची। आता त्यामध्ये आपण सारण घालूया अशा पद्धतीचं आणि आता हळूवारपणे त्याला असं वरती घेत आपल्या कळ्या मोडू न देता व्यवस्थित असं सर्व कळ्या एकत्र चिटकवून द्यायच्या आहेत। हाताला तूप लावायचं म्हणजे आपल्या हाताला चिटकणार नाही आणि आकार व्यवस्थित देता येईल। अशा पद्धतीचा आपला मोदक इथे छान तयार झालेला आहे। असाच आपण अजून एक तयार करायला घेऊया। अशा पद्धतीचे मोदक तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, नक्की तुम्हाला आवडतील। तुम्ही जर असे उकडीचे मोदक बनवले ना, तर उकडीचे मोदक हा विषय तुम्हाला कधीच अवघड वाटणार नाहीये। इतके सॉफ्ट आणि इतके सुंदर, इतके सोपे मोदक हे तयार होतात, तुम्ही बघू शकता। आता आपले इथे सर्व मोदक हे तयार झालेले आहेत। आता मी इथे कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे, त्यावर एक हळदीचं पान ठेवलंय आणि त्यावर आता हे मोदक ठेवायचे आणि मी इथे काय केलं, मोदकला छान सुंदरसा असा फ्लेवर आणि रंग यावा म्हणून मी काय केलं, केशरच्या छोट्या छोट्या काड्या त्यावर लावलेल्या आहेत, म्हणजे वाफवल्यानंतर छान त्याला लुक येतो। आता हे 10 ते 12 मिनिटं आपल्याला छान वाफवून घ्यायचे। मस्त छान वाफवल्या गेलेले आहेत, तुम्ही बघू शकता, एकदम सॉफ्ट, एकदम हलके फुलके असे रुईसारखे असे मऊ असे मोदक आपले इथे तयार झालेले आहेत। असं वाटते की एक एक उचलून आधीच खाऊन घ्यावा आपण, असे आपले थोडंसं तूप घातलं त्यावर आणि सुंदर असे मोदक आपले इथे तयार झालेले आहेत। तर हे पिठी न वापरता तयार केलेले उकडीचे मोदक तुम्हाला नक्कीच आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।